नमस्कार, मी मन चलचल. एका दिवशी सकाळची वेळ होती. माझा भाऊ कामावर गेला होता. बाबीने मला नाश्ता दिला आणि म्हणाली, "मी अंघोळ करून येते." तोपर्यंत मी नाश्ता केला आणि टी व्ही पाहायला बसलो. तेवढ्यात बाबीने मला हाक मारली, "रुपेश, माझे कपडे दे. मी टेबलावर ठेवलेले आहेत." मी तिचे कपडे उचलले. त्यात तिचा अंडरवेअर पण होता. त्या क्षणी मी थोडा गोंधळलो, पण बाबीचा आदर करणं महत्त्वाचं होतं. म्हणून मी सावधपणे कपडे घेऊन गेलो, पण माझ्या मनात काहीतरी बदल झाला. मी तिचं रूप डोळ्यासमोर आणू लागलो. जणू ती माझ्यासमोर उभी आहे. तिने पुन्हा हाक मारली आणि मी बाथरूमकडे गेलो. तिला कपडे दिले. तिने दार बंद केलं. मी तिथेच थांबलो. उत्सुकतेने मी दाराच्या फटीतून आत पाहण्याचा प्रयत्न केला. घरी फक्त आम्ही दोघेच होतो. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक द्या. बाबी अंघोळ करून कपडे बदलत होती. मला फक्त तिची पाठ दिसत होती. थोड्या वेळाने ती बाहेर आली आणि म्हणाली, "रुपेश, तू पण अंघोळ कर." मी लगेच बाथरूममध्ये गेलो. तिथे बाबीचा अंडरवेअर टांगलेला होता. मी तो हातात घेतला आणि त्याच्या सुगंधात हरवून गेलो. अंघोळ करून मी कमरेला टॉवेल गुंडाळून बाहेर आलो आणि म्हणालो, "बाबी, माझे कपडे दे." तिने मला कपडे दिले. मी तयार होऊन स्वयंपाकघरात गेलो. भाऊ कामावर गेले होते आणि बाबी दुपारचं जेवण बनवत होती. मी तिथे पोहोचलो तेव्हा तिने मला मिठी मारली. त्या क्षणी तिच्याजवळ असणं मला खूप छान वाटलं. माझ्या मनात काहीतरी वेगळं चालू झालं. मी विचारलं, "बाबी, मी काही मदत करू का?" ती म्हणाली, "नको, तू इथेच शांत बस." मग ती हसत खेळत जेवण बनवू लागली. दुपारचं जेवण झाल्यावर आम्ही बेडवर गेलो. बाबीने चादर ओढली आणि झोपली. ती म्हणाली, "रुपेश, तू पण माझ्यासोबत झोप. मी आज खूप थकली आहे." तिच्या आवाजात काहीतरी खास होतं. माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. ती म्हणाली, "माझं अंग हे खूप दुखतंय." मी लगेच विचारलं, "बाबी, मी तुमचा दाबू का? तुम्हाला काही हरकत नसेल तर." तिने नकार दिला. "नाही." मी पुन्हा विचारलं आणि शेवटी ती म्हणाली, "ठीक आहे." मी हळूहळू तिचे पाय दाबायला सुरुवात केली. तिच्या गुडघ्यापर्यंत पोहोचलो तेव्हा मला तिचं शरीर दिसू लागलं. मी विचारलं, "बाबी, वरही दाबू का?" ती म्हणाली, "हो, दाब. मला बरं वाटेल." मी हळूहळू तिचे कपडे वर केले आणि तिचं रूप पाहून मला एक वेगळाच अनुभव आला. त्या क्षणी माझं लक्ष तिथेच केंद्रित झालं. मग ती म्हणाली, "रुपेश, आता थांब. मी तुझे पाय दाबते. तुझेही पाय दुखत असतील." तिने माझे पाय दाबायला सुरुवात केली. तिच्या नाजूक हाताचा स्पर्श मला खूप सुखद वाटला. मग मी विचारलं, "बाबी, मी तुम्हाला मिठी मारू का?" ती हसत म्हणाली, "का नाही? मार ना. तू असं का विचारतोस? आम्ही मित्र आहेत ना." ती खूप हुशार होती. सगळं समजत होती. मिठी मारल्यानंतर आम्ही दुपारी झोपलो. संध्याकाळी उठलो तेव्हा भाऊ कामावरून परतले होते. बाबीने खास पदार्थ बनवलेले होते. सगळं वातावरण आनंदी होतं. रात्री बाबीने भाऊसाठी खाली हॉलमध्ये बिछाना लावला. मी आणि बाबी बेडवर झोपलो. दुपारी चांगली झोप घेतल्यामुळे रात्री आम्हाला झोप येत नव्हती. रात्रीचे 2 वाजले होते. तरी मी जागा होतो. बाबी एका करवटीवरून दुसऱ्या करवटीवर झोपत होती. खोलीत लाल दिवा जळत होता आणि बाकी खोली अंधारात होती. त्या शांत वातावरणात आमच्या मनात विचारांच्या लाटा उसळत होत्या. बाबी म्हणाली, "रुपेश, शांत राहा. गोंगाट करू नको. सकाळचे 3 वाजले आहेत." मग ती झोपली. सकाळी उशिरा उठलो. भाऊ आम्हाला उठवायला आले आणि म्हणाले, "लवकर उठा, मी कामावर जातोय." आम्ही उठलो, अंघोळ केली आणि बाबीने माझ्यासाठी खास पदार्थ बनवले. नाश्ता करताना मला रात्रीच्या गोष्टी आठवत होत्या. मी ठरवलं की दुपारी बाबींशी याबद्दल बोलायचं. तेवढ्यात बाबीने मला तिचे कपडे देण्यासाठी बोलावलं. मी नेहमीप्रमाणे दाराच्या फटीतून तिला कपडे बदलताना पाहिलं. जेवण झाल्यावर आम्ही पुन्हा बेडवर गेलो. बाबीने मला मिठी मारली आणि मी तिला घट्ट पकडलं. मी विचारलं, "बाबी, एक प्रश्न विचारू का?" ती म्हणाली, "विचारा." मी पुढे म्हणालो, "बाबी, रात्री नवरा बायको काय करतात?" ती हसत म्हणाली, "काही नाही. जे नवरा बायको करतात तेच. तू मोठा होशील, लग्न करशील तेव्हा समजेल. पण तरी सांगते,
नवरा बायको जे करतात तेच प्राणी करतात, जसं कुत्रा कुत्री करतात. तसंच मी आचार्याने विचारलं, भाभी हे फक्त नवरा बायकोसाठीच आहे का? ती म्हणाली, नाही, कोणीही करू शकतं, पण हे गुप्त ठेवणं महत्त्वाचं आहे. जर कोणाला कळालं तर खूप बदनामी होईल. मग मी विषय बदलला आणि म्हणालो, भाभी आज आपण काही नवीन करूया का? मला झोप येत नाही. ती हसत म्हणाली, ठीक आहे, असेच झोपून राहूया. मग आम्ही मिठी मारली. त्या क्षणी मला एक अनोखा आनंद मिळाला. आम्ही एकमेकांच्या बाहामध्ये हरवून गेलो. माझं शरीर उत्साहात झालं आणि मला बाथरूमला जावं लागलं. मी भाभीला म्हणालो, भाभी मला बाथरूमला जायचं आहे. ती म्हणाली, मलाही जायचं आहे. आम्ही दोघे बाथरूमला गेलो. मी मनात ठरवलं की भाभीला माझं शरीर दाखवायचं. भाभी बाथरूममधून बाहेर आली आणि ती आतमध्ये गेलो. मी तिला म्हणालो, भाभी माझ्या संवेदनशील जागी थोडं दुखतंय. ती म्हणाली, काय झालं? मी म्हणालो, जागा तंग आहे. ती म्हणाली, ठीक आहे, दाखव. मी लगेच माझं शरीर दाखवलं. ती म्हणाली, कुठे दुखतंय? मी म्हणालो, पुढे थोडी जडजड आहे. ती हसत म्हणाली, अरे तू मिरची खाल्लीस का? मग ती तेल घेऊन आली आणि म्हणाली, हे लाव. मी म्हणालो, तू लाव, मला खूप जडजड होतंय. ती हसली आणि म्हणाली, ठीक आहे, आता झोप, म्हणजे जडजड थांबेल. तिच्या आवाजात एक गोडवा होता ज्याने मला शांत वाटलं. मग मी चादर घेतली. तिने विचारलं, गणेश तुझं दुखणं थांबलं का? मी म्हणालो, हो. ती म्हणाली, पुन्हा दाखव. मी बेडवर गेलो आणि विचारलं, भाभी तू पाहायला तयार आहेस का? ती हसली आणि माझं शरीर पाहून लाजली. जर ही प्रेमकथा तुमच्या मनात स्पर्शून गेली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये तुमच्या हृदयातलं काहीतरी खास नक्की लिहा. अशा सुंदर प्रेमकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीसोबत शेअर करा ज्याचं नाव ऐकलं की तुमचं हृदय थोडं हळू होतंय.